जरा जरा शांत राहा. पहिले मला नीट सांगा काय घडले, कारण पैसे वाटतानाचा व्हिडिओ आलाय का समोर? मग आता एक हा व्हिडिओ कोणी बघायला पाहिजे? निवडणूक आयोगाने बघायला पाहिजे, कारण काल अनिल देशमुखांचं डोकं आपोआप फुटलं. आज पैसे जर वाटतानाचा व्हिडिओ असेल तर हे जादूचे पैसे आले कुठून, कोणाच्या खिशात जात होते? तर आता मी गेलो तर माझे तुळजाभवानीच्या दर्शनाला जाताना माझी बॅग तपासली. मग यांच्या बॅगेतले पैसे आणि मग हे दगड तपासणार कोण? तर मला असं वाटतं की निवडणूक आयोगाने याच्यामध्ये कठोर कारवाई केली पाहिजे, नाहीतर निवडणूक आयोगावरती कारवाई करण्यासाठी आम्हाला काहीतरी वेगळा मार्ग बघावा लागेल. नाही, गुन्हा दाखल झाला, गुन्हा दाखल करून आरोपी फरार नाही व्हायला पाहिजे. कारण असं काही ठिकाणावरनं मला माहिती मिळाली की काल सुद्धा कदाचित ते त्यांच्यातल्या गँगवर असू शकेल, कारण काल नाशिकमध्ये यांच्या गटापैकी एक गट पैसे वाटताना काही जण फरार झाल्याचं ऐक्यू माहिती आहे. माझ्याकडे काही त्याच्याबद्दल पुरावा नाही, पण निवडणूक आयोगाने अत्यंत निपक्षपातीपणाने हे घडलं असेल आणि तुमच्याकडे जर का व्हिडिओ असेल तर त्याच्यावरती कारवाई झालीच पाहिजे. कारण कायदा सगळ्यांना सारखा असेल तर तो यावेळेला दाखला. ऐका 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 अरे मला ऐका, जरा बोलू द्या ना, मला बोलू द्या. आता पहिल्या प्रथम तावडे जर का तावडीत सापडले असतील तर त्यांनी आतापर्यंतची सरकार कशी पाडली आणि कशी बनवली त्याचा सुद्धा पुरावा आहे. सामान्य नागरिकांच्या 10 वेळा गाड्या चेक केल्या जातात. मला तेच म्हणायचंय, मला तेच म्हणायचं आहे की ज्या जागरूकतेने हे कटकारस्थान कपटकारस्थान जर घडलं असेल आणि त्यांनी ज्यांनी उघडकीस आणलं असेल तर त्यांचं कौतुक केलं पाहिजे. पण कदाचित हे त्यांचं आपापसातल्या गँगवर सुद्धा असू शकेल. हा म्हणजे मला माहिती न मिळता मी जे बोललो ते खरं आहे. भाजपांतर्गत असेल किंवा मिंदे आणि यांचा पण असू शकेल. कारण काल नाशिकमध्ये सुद्धा असेच व्हिडिओ काही समोर आलेत, तुमच्यापर्यंत पोहोचलेत की नाही मला कल्पना नाही. बीजेपी का राष्ट्रीय महामंत्री पैसों के साथ पकड़ा जाता है, क्या कहेंगे आप? नाही आता हे सगळ्या महाराष्ट्राने बघितलं पाहिजे की यांच्या योजना ज्या आहेत त्या कशा फसव्या. म्हणजे एका बाजूला बहिणीला 1500 आणि यांना मात्र थप्प्याच्या थप्प्या चाललेल्या आहेत. हे महाराष्ट्र उघड्या डोळ्याने बघतोय. बीजेपी के राष्ट्रीय महामंत्री पैसे बांटते जाते. जर एक कोणतरी तावडे या सगळ्यांचं खंडन करतायत. नाही आता हा शब्द खूप चांगला आहे की भाजप मिंदे आणि अजित पवारांचा नोट जिहाद आहे का? नोट जिहाद आहे का? म्हणजे बटेंगे और जितेंगे असं त्यांचं काय, बाटेंगे और बाटेंगे पैसा बाटेंगे और जितेंगे असं त्यांचं काय आहे का? ह्याचा आता छडा लागला पाहिजे. पण मी संपूर्ण महाराष्ट्राने उघड्या डोळ्याने पाहिलेलं आहे, त्याच्यामुळे महाराष्ट्रच काय तो उद्या निर्णय घेईल. हिंदी में बता दीजिए सर, अभी राष्ट्रीय महामंत्री एक बीजेपी के पकड़े जाते हैं पैसे के साथ, क्या कहेंगे आप? और नोट जिहाद का भी जिक्र करें आप. विनोद तावड़े जी को तो PhD मिलनी चाहिए. पिछले कुछ दिनों में उनकी तारीफ हो रही है कि कहीं कुछ राज्यों में उन्होंने सरकार गिराई, कुछ राज्यों में उन्होंने बीजेपी की सरकार बनाई, तो उसका क्या राज है वो बात आज सामने आई है. और ये बीजेपी का नोट जिहाद है. पैसा मतलब बांटेंगे, पैसा बांटेंगे और हम जीतेंगे, बांटेंगे और जीतेंगे, ऐसा कुछ लग रहा है. तो इसके ऊपर सख्त से सख्त कार्रवाई होनी चाहिए. अब देखते हैं चुनाव आयोग क्या कर रहा है. सिर्फ केस डालकर भागने की कोशिश नहीं होनी चाहिए या उनको भगाना नहीं चाहिए. कार्रवाई तो जरूर होनी चाहिए. बीजेपी की तरफ से नाही खंडन गैरसमजुतीने हे झालंय. नाही गैरसमजुतीने म्हटलं ना, जसं काल अनिल देशमुखांचं डोकं आपोआप फुटलं. म्हणजे अत्यंत निर्घुण पद्धतीने राजकारण हे नेऊ इच्छित आहेत. जिंकण्यासाठी वाटेल त्या स्तरावर हे चाललेले आहेत. ज्या पद्धतीने अनिल देशमुखांवरती हल्ला झाला, हा नुसता भ्याड हल्ला आणि त्याचा निषेध नाही. कोणी हल्ला केला, काय रस्त्यातून आपोआप दगड आला, कसा आला, का परग्रहावरनं दगड आला, काय ह्याच्यावरती काही उत्तर मिळतच नाहीये. डायरी भी पकड़ी गई जिसमें बाकायदा सबका लेखा जोखा है, किसको कितना पैसे देना है, किसके. गाडी आतमध्ये हॉटेलमध्ये होते. मग इथून हे गाडीची हवा काढल्यामुळे तावडे साहेबांना जाता आलं नव्हतं. हो, गाडीची हवा काढल्यामुळे तावडे साहेब जाऊ शकले नाही. तावडे साहेब कोणाच्या गाडीतून गेले होते काय माहित नाही मला. ओके, ही गाडी जी आहे आतमध्ये कुठल्या रूममध्ये होते काय दाखवता येईल आपल्याला?
ते तावडे माहित नाही तावडे साहेब आले म्हणून आम्ही त्यांना भेटायला आले ओके प्रवासात होते. नाही, तो जो व्हिडिओ होता आतमध्ये तावडे साहेबांना बसवलं होतं, पैसे दाखवले होते, नेमकं काय प्रकार घडला होता? पैसे काय दाखवले असा विषय नाही, त्यांनीच बाहेरून पैसे आणले आणि ते त्यांनी दाखवले. पैसे आणले नाही, त्यांनीच पैसे आणल्याचा आरोप केलेला आहे कोणी कोणी पैसे आणले? बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी. पण त्यांचं असं म्हणणं होतं की इथे पैसे वाटप केले होते, 5 कोटी रुपये होते, 19 लाख रुपये दाखवले गेले. पुरावे करावेत ना, सिद्ध करावेत. सीसीटीव्ही फुटेज आपल्याकडे आहेत ना, ते चेक करावे ना. दूध का दूध पाणी का पाणी. आपलं नाव सर? संजोग यंदे. पद आपल्याला कुठलं? मी कोकण विभाग प्रमुख आहे, ओबीसी मोर्चा. किए नहीं दिखाए नहीं, जहाँ वो लोग बैग छीने ना वहाँ पे लोग दिखाए नहीं, उसके बाद वो लेके गए फिर दिखाए। कौन सा बैग? जो सर के पास था या रखे उनके पास वो छीने उनके हाथ से। हाँ, हाँ, और फिर वो लेके गए सर का बैग में से ये तो लैपटॉप और था। मतलब आपका आरोप है कि पैसे लाए गए यहाँ पे? हाँ, सर के पास कुछ नहीं था, सर के पास सिर्फ उसमें लैपटॉप था। सर बोल भी रहे उसमें लैपटॉप है, खोलो अभी खोलो, बोलो नहीं खोले उस टाइम। मतलब पैसे जे आहेत ते बाहेरून आणले गेले असा तुमचा आरोप आहे? हो, आम्ही आत्ता इथे पोचल्यात, पण आमच्या कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की साहेबांच्याकडे लॅपटॉप होता, जर साहेब बोलतात इथेच लॅपटॉप खोला तर त्याने इथेच खोलायला पाहिजे होतं. बॅग दुसरीकडे नेल्यानंतर बॅगेत काय रक्कम असेल तर माहीत नाही. मग आम्ही इथे आता उशिराने पोचले झाल्यावर आम्हाला कळल्यामुळे मग आमच्या पण नेते येतात आणखीन म्हणून आम्ही इथे आलो. आपण प्रयत्न करू. हीच रूम आहे. इथे पोलीस जे अधिकारी जे आहेत ते देखील आपल्याला पाहायला मिळतात. विवांत हॉटेल होते कोणाची? इथे आपण जर पाहिलं तर हे सगळ्या पाण्याच्या बाटल्या पडलेल्या आहेत, चप्पल पडलेल्या आहेत. म्हणजे किती कार्यकर्ते इथे होते, कशा रीतीमध्ये आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. हा विवांत हॉटेलचा हा संपूर्ण भाग आहे आणि याच आतमध्ये इथेच साहेब ते बसले होते, तावडे साहेब वगैरे इथेच आतमध्ये इथं ते बसले होते. कसं तावडे साहेब इथे बसले होते? तावडे साहेब इथे बसले होते आतमध्ये. ते व्हिडिओ जो आहे तो इथलाच आहे ना? नाही, इथे पण आहे, वरती पण आहे, 2-3 ठिकाणी म्हणजे तसंच. तावडे साहेब कुठे होते? इथे होते का वरती होते? वरती होते वाटतं. वरती इथे पहिल्या वेळेला इथे होते वाटतं. कुठे? या भागात? आम्हाला पण नाही सांगता येणार आहे, कारण आम्ही नक्कीच. बाहेर ओके. हे सगळे टेबल जे आहेत ते सगळे अस्ताव्यस्त पडलेले आहेत. कारण बरेच कार्यकर्ते पदाधिकारी जे आहेत ते देखील इथं आले होते आणि सगळ्या इथं एकदम संपूर्ण गोंधळाची परिस्थिती होती. सगळी इथलं आणखीन एक म्हणजे इथल्यापासून वरती जे आहे वरती देखील होते असं देखील माहिती मिळते. आपण तिथे जाण्याचा प्रयत्न करूया की कशा रीतीनं या भागामध्ये या परिसरामध्ये विनोद तावडे आले होते. त्यांचे कार्यकर्ते असे म्हणत आहेत की त्यांनी पैसे आणले नव्हते, त्यांच्याकडे पैसे जे आहेत ते इथं टाकले गेले आणि वारंवार सांगून देखील इथं कोणत्याही स्वरूपामध्ये ते सांगितलं गेलं नाही. इथे कुठे तावडे साहेब इथे होते का वरती होते? नक्कीच. हॉटेल स्टाफ आहे, त्यांना अजून काही विशेष माहिती नाही आहे. गाडी आपण दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न करूया. सगळ्या बाटल्या पाण्याच्या इथे ज्या आहेत त्या